ये हक हमारा, ये जान से प्यारी, ये प्यारी प्यारी अमेरिकन वाली, जो गांधी वाली वाढलेला आहे। नीट पेपर फुटी झाली आहे। 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि ते शिक्षण व्यवस्था कुठेतरी सुधारावी म्हणून सोनम वांगचुक सर आणि अभिजित दिपके सर आंदोलन करत आहेत। त्या सोनम वांगचुक सरांचं शांततापूर्ण सत्याग्रह पद्धतीने सुरू असलेलं आंदोलन शासनानं दडपण्याचं काम केलंय। त्याला देशभरातून विरोध होतोय। आज पुण्यामध्ये आम्ही हजारोच्या संख्येनं जमलेलो आहोत आणि आमची एकच मागणी आहे, धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाला पाहिजे। शिक्षण व्यवस्थेमधला जो भ्रष्टाचार आहे तो थांबला पाहिजे। तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये टीईटी पेपरमध्ये घोटाळा झाला, पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाला, नीटचा पेपर फुटला, म्हणजे डॉक्टर व्हायचं घोटाळे करा, पोलीस व्हायचं घोटाळे करा, शिक्षक व्हायचं घोटाळे करा। अरे पूर्ण शिक्षण व्यवस्था सडलेली आहे आणि या सडलेल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी आज हजारोच्या संख्येने ह्या तरुण नागरिक इथं जमलेले आहेत। आमची सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या आणि या शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवा, नाहीतर कुठेतरी सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आजूबाजूच्या देशामध्ये पहा की ज्या वेळेस हा तरुण एकत्र आलाय त्यावेळेस सरकारला सळुकी पडू करून सोडलेलं आहे। आज ही हजारोची गर्दी आहे ती कोणत्या पक्षासाठी नेत्यासाठी आलेली नसून ती स्वतःच्या हक्क आणि अधिकारांसाठी आलेली आहे। तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर राजीनामा झाला पाहिजे। ताई, आज इथं तुम्ही जमलेले आहात आणि मोठ्या प्रमाणात इथं महिला सुद्धा आहेत, छात्र आहेत, आंदोलन करत आहे, राजीनामा मागत आहे, काय सांगाल यामध्ये? सर, आपण बघतोय की भारतभर जेवढ्याही एक्झाम होत आहेत, नीटची एक्झाम हे एक माध्यम आहे आंदोलनाचं, पण आपण महाराष्ट्रात पण जर एक्झाम बघितल्या, आता 11 जूनला सीजेपीचं आंदोलन झालं, त्यानंतर सुद्धा 2दा महाराष्ट्रामध्ये पेपर फुटी झाली कुठला। तर आमची इथे एकच मागणी आहे की सुरुवातीपासून स्वातंत्र्यपूर्व काळात जी भारताची अवस्था होती, लोकांना शिक्षण नव्हतं, शिक्षणापासून लोक वंचित होते आणि पुन्हा आज तीच अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न या शिक्षण विरोधी सरकारमार्फत करण्यात येत आहे। तर आम्हाला ही जी शिक्षण पद्धती आहे, ही जी परीक्षा पद्धती आहे, ही पारदर्शक पद्धतीने हवी आहे, जेणेकरून सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत ते सर्वच विद्यार्थी शिकून या देशाला पुढे नेऊ शकतील। कारण हा देश कुणा एकाची मालमत्ता नसून या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक महापुरुषांनी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिलेले आहे। त्यामुळे त्यांना अपेक्षित असा भारत आपण घडवला पाहिजे आणि त्याचे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम म्हणजे शिक्षण आहे। राजगुरु वाली जो तुम ना दोगे हम छीन के लेंगे, तुम कुछ भी करना, ये हक हमारा, ये जान से प्यारी, ये प्यारी प्यारी, ये प्यारी प्यारी। अरे सुन ले मोदी, अरे सुन ले शाह, अरे सुन ले धर्मेंद्र, आजादी जय 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 भीम। ये तख्त बदलतो ताज बदलतो, पैमानों का राज बदल, ये तख्त बदलतो ताज बदलतो, ये तख्त बदलतो ताज बदलतो, अरे ये तख्त बदलतो ताज बदलतो। अरे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।